बारामती आणि राहुरी पोटनिवडणूक प्रचाराचा अखेरचा दिवस. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज बारामतीत प्रचाराची सांगता सभा. सुप्रिया सुळेही सभेला हजेरी लावणार. साताऱ्यात लोकांच्या मनात जिल्हा परिषद अध्यक्ष सेनेचाच उपमुख्यमंत्री शिंदेंची गर्जना. जिल्हा परिषदेतल्या घडामोडींवर योग्य वेळी बोलेन, किसी को छोडता नहीं, शिंदेंचा इशारा. महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ आज महायुतीचा जनआक्रोश मोर्चा. वरळी डोम इथे मेळाव्याचं आयोजन. मुख्यमंत्री संबोधित करणार. मोर्चात 10 ते 15 हजार महिलांच्या उपस्थितीची शक्यता. जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्यातील 17 लाख शासकीय निमशासकीय कर्मचारी शिक्षक आजपासून बेमुदत संपावर. शासकीय कार्यालयात मोठा फटका बसणार. एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांची 2 दिवसांपूर्वी मुंबईत भेट. शिवसेनेनं विधान परिषदेची ऑफर दिल्याचा कडूंचा एबीपी माझाकडे दावा. आज बच्चू कडू भूमिका जाहीर करणार. टीसीएस प्रकरणामध्ये व्हॉट्सअप ग्रुपवरून तरुणींचा दररोज अश्लील मेसेजद्वारे विनयभंग. ऑफिसच्या नेटचा पासवर्ड अश्लील नावानं किंवा हिंदू मुलींच्या भावना दुखावतील अशा पद्धतीनं सेट होत असल्याचं उघड. नाशिकच्या तपोवनसह गंगापूर रोडवरील वृक्षतोडीचा मुद्दा ऐरणीवर. आज पर्यावरणप्रेमी महानगरपालिकेवर मोर्चा काढणार. मनसेचा मोर्चाला पाठिंबा. धमक्या देत असाल तर चर्चा नाही, इराणचा स्पष्ट नकार. बुधवारपर्यंत करार केला नाही तर इराणवर बॉम्बचा वर्षाव. ट्रम्प यांची धमकी. ॲपलचे सीईओ टिम कुक यांचा राजीनामा. 1 सप्टेंबरला टिम कुक पदत्याग करणार. 2011 पासून कुक स्टीव्ह जॉब्सच्या कंपनीत सीईओ. मुंबई इंडियन्सचा गुजरात टायटन्सवर 99 धावांनी विजय. तिलक वर्माचं शतक. गुणतालिकेत मुंबईची 7व्या स्थानावर झेप. उद्या 22 एप्रिलला जम्मू काश्मीरमधील पहलगाममधल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याला 1 वर्ष पूर्ण होणार आहे. या हल्ल्यात देशभरातील 26 जणांचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांनी धर्म विचारून निरपराध पर्यटकांवर गोळ्या झाडल्या. 26 मृतांमध्ये महाराष्ट्रातल्या 6 पर्यटकांचा समावेश होता. या हल्ल्याला उद्या वर्ष पूर्ण होत आहे. या हल्ल्यावेळी स्थानिक नागरिक रौफ वाणी यानं अनेक पर्यटकांना आपला जीव धोक्यात घालून वाचवलं. या त्याच्या शौर्याबद्दल त्याला सन्मानितही करण्यात आलं होतं. त्या दिवशी नेमकं काय घडलं हे त्यानं एबीपी माझाशी संवाद साधताना सांगितलंय. आपणही ऐकूया. बैठो आराम से बैठो. फायरिंग कर रहे हैं वो लोग. हाँ फायरिंग कर रहे हैं. चोट है. आप बोले ना मुझे. क्या बोलते भेलपुरी खाली साइड में था. एक इंसान है उसने उसको गोली मार दी. यहाँ पे उसने बोला कि शायद मुस्लिम नहीं है, उसने उसको गोली मार दी. आप टेंशन मत लो. अब बेटा आप यहाँ पे रहो, हम साथ में. वही था कोई दिसता जहांगीर तो यार बिहारियां पीछे जुल दे यार. तुम मौत ही कसम दे है. रव जी क्या बताएंगे, 1 साल पूरा हो रहा है जो टेररिस्ट अटैक हुआ था उसके बारे में. वो कंटिन्यूसली हम उसको कंडेम करते रहेंगे और हमारी भगवान से यही प्रार्थना रहेगी कि ऐसे इंसिडेंट फिर दोबारा ना हो, क्योंकि वो ऐसा सीन था कि पूरा कश्मीर उस समय, जैसे अपना पूरा देश उस समय दुख में था, ये पूरा कश्मीर एक ऐसा शौक में चला गया कि मुझे नहीं लगता कि 1 हफ्ता फिर यहाँ कश्मीर में कहीं गाड़ी भी चली थी, क्योंकि इतना डर लोगों में था. वो ऐसा समय था भाईसरन का. जो इंसिडेंट हुआ था पिछले साल पहले, आज भी वो यादें ताज़ा होती है, या आज भी वो जो इंसिडेंट हुआ था आप लोगों को बचाने के लिए भागे थे, क्या वो भी पल अभी भी आपके आंखों के सामने रहते? वो तो मैं कभी भूलूंगा नहीं, क्योंकि वो हमेशा मेरे दिमाग में, जब भी मैं सोता हूँ आंखें बंद करके मुझे वो सीन याद आता है. वो भगदड़, लोगों का चिल्लाना,
फिर एकदम 22 रन से नीचे आ जाना, वो तो हमेशा मुझे याद रहेगा, मेरी आंखों के पास ही है, वो हमेशा मुझे याद रहता है वो पल। इस पूरे इंसिडेंट में आदिल शाह जो आपके कलीग थे, जो जो वो भी खच्चर चलाते थे, उनकी भी डेथ हो गई थी। इस इंसिडेंट के बाद आपके मन में भी और बाकी लोग के मन में भी एक डर का माहौल है अभी भी? डर का तो है, थोड़ा सा डर तो है, लेकिन अब तो अगर हम डरेंगे तो वो समझो फिर हमने दुश्मन को कामयाब होने दिया। अगर हम डरेंगे, हम हिंदुस्तानी है, डरने वाले हैं ही नहीं। उसने हमारी पीठ के पीछे वार किया, अगर हम डर गए तो वो अपने मकसद में कामयाब हो जाएगा। मैं आपकी चैनल के माध्यम से अपने देश के लोगों को बताना चाहता हूँ कि हमें डरना नहीं है, जो होना था वो तो हो गया। अब अगर हमें दुश्मन को कामयाब होने देना है तब हमें पहलगाम नहीं आना है, बैसरन नहीं जाना है, हमें जाना है, दुश्मन को मुंह तोड़ जवाब देना है, उसको फिर से अपने मकसद जो उसका गंदा सोच था उसमें कामयाब नहीं होने देना है, क्योंकि हम हिंदुस्तानी हैं, डरने वाले हम नहीं हैं। क्या हुआ था उस दिन? क्या आपने देखा था? क्या आप वो टाइम पे आप लोगों को बचाने के लिए भागे थे, तो आपके दिमाग में क्या चल रहा था? दिमाग में यही था कि नहीं, एज ए बिज़नेस पर्पज़ ये मैं आपको नहीं बोल रहा हूँ, क्योंकि मेरा काम है यहाँ जो भी बाहर से आता है घूमने के लिए, मेरा काम है कि उनको मैं बाईसरन ले जाऊँ, कश्मीर वैली ले जाऊँ, जो भी टूरिस्ट स्पॉट है। उस दिन एग्जैक्ट वही हुआ, 2:20 पे मेरे आदमी ने मुझे फ़ोन किया कि यहाँ पे फायरिंग हो रही है। मैं भी थोड़ी देर के लिए शौक में रहा, क्योंकि पहलगाम एक पीसफुल एरिया माना जाता है यहाँ। लेकिन उसने जब कहा कि ऐसा ऐसा हुआ तो हमने पीछे देखा ही नहीं। हम आप कहाँ थे तभी? मैं यहीं था, पहलगाम में ही, क्योंकि हम घोड़ों के साथ चलते नहीं हैं, हमारे आदमी चलते हैं। तो फिर उसने मुझे बोला कि सर यहाँ ऐसा हुआ। उसको मैंने बोला कि आपके साथ जो पैसेंजर है उनको आप बचा लो पहले, तब तक हम भी गए। लेकिन पीक पे पहुंचने के बाद जो फिर वहाँ से भाग रहे थे, हमने कोशिश किया उनको बचाने की। बहुत सारे लोगों को आपने अपने कंधे पर उठाकर कच्छर की मदद से नीचे लेके आए। जो लोग डरे हुए थे, बच्चे थे, औरतें थी, क्या मन में था? मन में यही था कि इनको बचाना है, क्योंकि इन लोगों को पहाड़ी चढ़ना उतरना आता ही नहीं है, बाहर से बेचारे आते। बहुत दुख होता है कभी कभी वो बात, जो जब वो सीन याद आता है बहुत दुख होता है, क्योंकि उस टाइम इतनी भगदड़ यहाँ मची थी, ऐसा लग रहा था कि कोई जंग होने वाला है, वो ऐसा माहौल था। तो फिर हमारे दिमाग में यही था कि नहीं, पहले जो लोग हैं इनको बचाना है, इनको नीचे से ऊपर से नीचे लाना है, फिर सुरक्षित जगह रखना है। उसके बाद हमने खुद का सोच लिया, पहले उनका हमने सोचा। तर उद्या पहलगाम हल्ल्याला वर्ष पूर्ण होत आहे, तर सध्या पहलगाममध्ये काय परिस्थिती आहे, पर्यटकांच्या मनात अजूनही त्या भ्याड दहशतवादी हल्ल्याची भीती आहे का, याविषयी कोल्हापूरमधल्या पर्यटकांशी थेट पहलगाममध्ये संवाद साधलाय सूरज सावंत यांनी। महाराष्ट्रातील कोल्हापूरमधील एक कुटुंबीय आहे जे पहलगाम फिरण्यासाठी आलेला आहे। आपण त्यांच्याशी देखील बातचीत करणार आहोत। या ठिकाणी माझ्यासोबत बोलण्यासाठी कोल्हापूरकर आहेत, आपण जाऊया त्यांच्याकडे। सर, काय सांगाल, जी घटना घडली त्यामुळे इथे भीतीचं वातावरण आहे, अनेक पर्यटक या ठिकाणी येत नाही आहेत भीतीपोटी? नाही, मला वाटते की इथं असं काहीच वाटत नाही आहे, भीती घाबरण्यासारखं काहीच नाही आहे। मी गेली 8 दिवस इथं आम्ही एक्सप्लोर करतोय सगळं। तर काश्मीरमध्ये असं काहीच आम्हाला वाटत नाही भीतीदायक। आपले जवान इथं जागोजागी चांगला हे करतात, पेहराव देतात। आणि दुसरी गोष्ट, आम्हाला इथं असं काहीच वाटत नाही आहे। आम्ही बिंदास्त 8 दिवस फिरलो, खूप छान वाटलं। इथले लोक पण छान आहेत। आणि मी ह्या दहशतवाद्यांना घाबरून तुम्ही अजिबात म्हणजे इकडं न येण्याचा डिसिजन घेऊ नका। इकडं नक्की या, इकडे एक्सप्लोर करा, आपल्या देशाला सपोर्ट करा, आपल्या ह्या जवानांना सपोर्ट करा। राजधान टॉपला बर्फात आमची गाडी पूर्ण अडकलेली होती। इथल्या गुरेज पोलिसांना आम्ही ॲक्च्युली मनापासून थँक्यू म्हणतो। त्यांचे पोलीस आमच्या गाडीबरोबर सतत 5 तास कंटिन्यू आमच्या गाडीबरोबर उभे होते। जोपर्यंत आमची गाडी टो करून बाहेर काढत नाहीत तोपर्यंत ती कंटिन्यू आमच्याबरोबर होती। त्यांनी आम्हाला खायला विचारलं, प्यायला विचारलं, तुम्हाला काय त्रास होतोय का, थंडी वाजते का, काय प्रॉब्लेम्स आहेत का, सगळं विचारलं। ते सोडून त्याच्या आधी लोकल्सनी पण आम्हाला भरपूर मदत केली त्याला तिथं निघताना। म्हणजे आमची गाडी येत नव्हती, पुढे ढकलत होती, येऊन विचारणार की तुम्हाला बाबा काय खायला आहे का तुमच्याकडे, तुम्ही काय खाल्लाय का,
काय तुम्हाला काय प्रॉब्लेम होतोय का, थंडी वाजते का, ब्लँकेट्स हवे आहेत का. आणि अगदी छोटीच म्हणजे त्याने आम्हाला चणे सुद्धा दिले खायला आपल्या जवळचे, की तुम्ही घ्या, काय खाल्ला नसाल तर हे तुम्ही खावा तोपर्यंत म्हणून. म्हणजे एवढा छान सपोर्ट मिळाला आम्हाला त्याला. पण काय नाही, घाबरण्यासारखं इथं काहीच नाही आहे. म्हणजे सेफ प्लेस वाटती. म्हणजे थोडे ठिकाणी आपल्याला वाटतं की हां इथं झालं आहे, पण आता त्या ठिकाणी असं फिरताना काहीच भीती वगैरे वाटत नाही आहे. तसं तर सगळ्यांच्या मनात तेच विचार असतो की इथं आल्यावर कोणते आतंकवादी येणार, येऊन मारणार. बट इथले सोल्जर्स, आपले सोल्जर्स जे आहेत ते खूप आपल्याला सपोर्ट करतात. काही घाबरायची भीती नाही आहे. अँड इट्स अ रिअली सेफ प्लेस. अँड एकदा व्हिजिट करावंच काश्मीरला. जे दहशतवादी ज्या उद्देशाने या पहलगाममध्ये आले होते त्यांचा नक्कीच टांगापलटी आणि त्यांचे घोडे देखील फरार करायला हवेत. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सह, मी सूरज सावंत, एबीपी माझा, पहलगाम. तर आज बारामतीमध्ये मुख्यमंत्र्यांची सुनेत्रा पवारांच्या प्रचारार्थ सांगता सभा होणार आहे आणि या सभेच्या तयारीची पाहणी सध्या सुनेत्रा पवारांकडून केली जाते. त्या सभास्थळी दाखल झाल्यात. खासदार पार्थ पवार देखील पोहोचलेले आहेत. आज दुपारी बारामतीमध्ये मुख्यमंत्र्यांची सभा होणार आहे आणि त्या सभास्थळाची पाहणी करण्यासाठी सुनेत्रा पवार पोहोचत आहेत. बारामती आणि राहुरीची पोटनिवडणूक आहे. प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे सभांचा धडाका दिसतो. मिकी घई आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील. मिकी, आज सांगता सभा होणार आहे, कशा पद्धतीनं तयारी केली जाते? सुनेत्रा पवार सध्या उपस्थित आहेत, एक भावनिक किनारही आहे या सगळ्याला. अगदी प्रज्ञा, जर आपण बघितलं तर अजितदादांच्या दुःखद निधनानंतर बारामती विधानसभा पोटनिवडणूक या ठिकाणी पार पडतेय आणि आज महायुतीचे उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासाठी जाहीर सभा बारामती येथील शारदा प्रांगण या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे आणि जय्यत तयारी सध्या या सभेसाठी केली जाते. जर आता आपण सकाळ सकाळ बघितलं तर स्वतः सुनेत्राताई पवार असतील आणि त्याचबरोबर खासदार पार्थ पवार असतील, ते देखील या सभेच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. जी तयारी या ठिकाणी होतीये त्याची पाहणी या ठिकाणी केली जाते. पोलीस बंदोबस्त मोठा असणार आहे, कारण स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सभेत उपस्थित राहणार आहेत. ते भाषणात काय मांडतात ते ऐकण्यासाठी हजारो जे या ठिकाणी मतदार आहेत किंबहुना अजितदादांवर प्रेम करणारे लोक आहेत ते या ठिकाणी येणार आहेत. जर आपण स्टेजची रचना बघितली तर ती यावेळेस खूप वेगळी आहे. बारामतीमध्ये पहिल्यांदा जर आपण बघितलं तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एवढा मोठा फोटो या स्टेजवर या ठिकाणी झलकतोय. मध्ये जर आपण बघितलं तर अजितदादांचं आणि पलीकडच्या बाजूला जर आपण बघितलं तर सुनेत्राताई पवार जे उमेदवार आहेत त्यांचा हा फोटो आहे आणि स्टेजची अरेंजमेंट जी आहे ते स्वतः पार्थ पवार जे खासदार आहेत ते या ठिकाणी बघतायत. प्रत्येक गोष्ट या ठिकाणी स्वतः सुनेत्राताई पवार असतील आणि पार्थ पवार असतील हे सगळं या ठिकाणी बघतायत. एक भावनिक साथ घालणारे फोटोज देखील अजितदादांच्या संपूर्ण कुटुंबाचे या ठिकाणी दिसतायत. जे बारामतीकर आहेत ते नेहमीच अजितदादांवर प्रेम करत राहिलेले आहेत आणि असेच काही भावनिक साथ या मतदारांना घालण्यासाठी असे फोटोज देखील या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. आणि आता जर आपण बघितलं तर सकाळपासूनच पवार कुटुंबाने, अर्थातच अजितदादांचं जे एक स्टाईल होतं काम करण्याचं, सकाळी लवकर बाहेर पडायचं, त्याच पद्धतीने पार्थ पवार देखील बाहेर पडलेले आहेत आणि या सभेच्या ठिकाणी जी सांगता सभा होणार आहे, अर्थात जर आपण बघितलं तर बारामतीमध्ये नेहमीच प्रचाराच्या शेवटी बारामतीमध्ये सांगता सभा पार पडायची तीच प्रथा या ठिकाणी देखील आहे. आणि आज या सभेच्या ठिकाणी जर आपण बघितलं तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, प्रफुल्ल पटेल असतील, त्याचबरोबर तटकरे असतील, छगन भुजबळ असतील, सुप्रिया सुळे देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. आणि आता जर आपण बघितलं तर या सभेच्या नियोजनाची सगळी जबाबदारी खरं तर पार्थ पवारांनी घेतलेली आहे. खासदार पार्थ पवार या ठिकाणी बाकीचे जे अरेंजमेंट्स आहेत प्रत्येक गोष्ट या ठिकाणी ते स्वतः बघतायत. सुनेत्राताई देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. हजारो कार्यकर्ते या ठिकाणी येणार आहेत. आणि जर आपण खालच्या बाजूला बघितलं तर आसन व्यवस्था या ठिकाणी आहे. जवळपास 4 ते 5 हजार खुर्च्या या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत. हजारो जे लोक या ठिकाणी सभेला ऐकण्यासाठी येणार आहेत, मुख्यमंत्र्यांना खास करून ऐकण्यासाठी येणार आहेत, त्यांची ही अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे.
प्रत्येक खुर्चीवर जर आपण बघितलं तर उमेदवार सुनेत्रा पवार आणि अजितदादा एक भावनिक साथ घालणारे अशा पद्धतीने होर्डिंग्स बॅनर्स सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा जर आपण बघितलं तर स्टेज मी तुम्हाला दाखवतो. भला मोठा हा स्टेज बारामती येथील शारदा प्रांगण या ठिकाणी हा सभा पार पडते. त्या ठिकाणी हा स्टेज आहे. स्टेजची रचना जर आपण बघितली तर लेफ्ट हँड साईडला डाव्या बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भला मोठा फोटो असेल. त्यांच्यावर जे महापुरुष आहेत त्यांचे फोटो, मधल्या बाजूला अजितदादांचा फोटो. आज एक भावनिक साथ घालणारा हा सगळा स्टेज दिसतोय आणि पलीकडच्या बाजूला हात जोडून सुनेत्रा पवार जे उमेदवार आहेत असा हा स्टेज या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे. आणि पलीकडच्या बाजूला जर आपण बघितलं तर पवार कुटुंब म्हणजे अर्थात अजितदादांचं संपूर्ण कुटुंब मतदारांना भावनिक साथ घालण्यासाठी अशा पद्धतीने हा संपूर्ण स्टेज आहे असं चित्र या ठिकाणी आहे. आणि या सगळ्या सभेचं जबाबदारी अर्थात पार्थ पवारांनी घेतलेली. आणि सकाळी लवकरच सुनेत्रा पवार, पार्थ पवार खासदार या ठिकाणी पोहोचलेले आहेत. सभेचं नियोजन कसं असणार आहे? जवळपास 4 वाजता मुख्यमंत्री या ठिकाणी स्टेजवर पोहोचतील. सुरुवातीला भाषणानंतर मुख्यमंत्री देखील या ठिकाणी भाषण करणार आहेत. तर मुख्यमंत्र्यांच्या भाषणाकडे अर्थातच सगळ्यांचं लक्ष असणार आहे. मात्र आता जर आपण बघितलं तर जय्यत तयारी या सभेची, या सांगते सभेची या ठिकाणी पाहायला मिळते. महायुतीचे उमेदवार सुनेत्रा पवार हे उमेदवार आहेत आणि जय्यत तयारी बारामतीमध्ये सध्या पाहायला मिळते. मिकी अपडेट जाणून घेत राहू या सगळ्या संदर्भात. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्यातील 17,50,000 शासकीय, निमशासकीय कर्मचारी आणि शिक्षक आजपासून बेमुदत संपावर जात आहेत. त्यामुळे शासकीय कार्यालयांमध्ये मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. आमचा हा लढा आनंदानं नाही तर शासनाच्या उदासीनतेमुळे असल्याचा आरोप करण्यात आलाय. शासन केवळ आश्वासनं देतंय, कृती करत नाही. जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत बेमुदत संप मागे घेणार नाही असा इशारा कर्मचारी संघटनांनी दिलेला आहे. दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण महसूल प्रशासन या संपामध्ये सहभागी होणार आहे. तर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचा इशारा राज्य सरकारला दिलाय. राज्यभरातील सगळ्या शासकीय कर्मचाऱ्यांनी संपाचा इशारा दिल्यामुळे शासकीय कार्यालयातील व्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे. सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतनापासून तर कर्मचारी भरती संदर्भातल्या अनेक मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आलाय. या संदर्भात विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी बातचीत केली आहे राजू सोनावणे यांनी. सर, खरं तर संप पुकारले आपण, काय नेमक्या मागण्या असणार आहे? कुठल्या मुद्द्यांवरती हा संप आहे? आमची प्रधान मागणी आहे की सुधारित निवृत्ती वेतन जी योजना आहे या योजनेसंदर्भात 1 मार्च 2024 पासून जे सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांना कुठलाही लाभ त्या ठिकाणी सेवानिवृत्तीनंतरचा मिळालेला नाही. आणि त्यामुळं ह्या संबंधामधलं जे अधिसूचना आहे ती सत्वर काढणं आवश्यक आहे अशी आमची ठाम भूमिका आहे. त्याचबरोबर दुसऱ्याही मागण्या अतिशय महत्त्वाच्या आमच्या आहेत. विशेषतः रिक्त पदं भरा. रिक्त पदं आज 2 लाखाच्या आसपास आहेत आणि 35% त्या ठिकाणी रिक्त पदं आहेत. आणि या रिक्त पदांमुळे प्रत्यक्ष उपलब्ध जे कर्मचारी आहेत त्यांच्यावरती अतिरिक्त कामाचा भार पडतोच. शिवाय पदोन्नतीच्या संधी ज्या आहेत त्या बाबतीत सुद्धा अवरोध निर्माण होतो. कसा आणि किती वाजता कुठे हा संप असणार, काय याची नेमकी तुम्ही तयारी केली? 21 एप्रिल पासूनच हा संप त्या ठिकाणी सुरू झालेला आहे. त्या दृष्टिकोनातून विचार केला तर या बाबतीमध्ये शासनाने लवकरात लवकर आम्हाला चर्चेसाठी पाचारण करावं अशी आमची अपेक्षा आहे. सरकारी कामकाजावर याचा मोठा परिणाम होईल. कोणताही कर्मचारी मंत्रालयाचा असो की ग्रामीण क्षेत्रातला असो, हा कुठलाही कर्मचारी 21 तारखेपासून संपावर राहणार आहे. त्यामुळे सरकारी कामकाजावर मोठा परिणाम पडेल. अद्यापपर्यंत सरकारने दखलच घेतलेली नाही. 17 मार्चला आम्ही मुख्यमंत्र्यांना, मुख्य सचिवांना नोटीस संपाची, बेमुदत संपाची नोटीस दिली. एवढंच नाही तर सर्व जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना मोर्चे काढून आमच्या संघटना पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यामार्फत
मुख्यमंत्र्यांना नोटीस दिलेली आहे, परंतु अद्यापपर्यंत मंत्रालयातून शासकीय पातळीवर कोणत्याही चर्चेचं निमंत्रण आम्हाला प्राप्त झालेलं नाही. हा संप नेमका किती काळ चालणार आहे आणि यावरती सरकारची नेमकी काय भूमिका असणार आहे हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं राहील. कॅमेरामॅन कृष्णा खापरे, सरसुने, एबीपी माझा, मुंबई. तर बारामतीत मुख्यमंत्र्यांची सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी सांगता सभा होणार आहे आणि या सभेच्या तयारीची पाहणी सध्या सुनेत्रा पवारांकडून करण्यात येते. त्या पार्श्वभूमीवर मिकी घई यांनी सुनेत्रा पवारांची बातचीत केली आहे. पाहूया. फोटो सुद्धा दिसतोय. ताई कोण कोण असणार आहे या सभेसाठी? जय्यत तयारी दिसते. सन्माननीय मुख्यमंत्री साहेब या सभेसाठी येणार आहेत. उदय सामंतजी येणार आहेत, रामदासजी आठवले येणार आहेत, वडकुते साहेब येणार आहेत आणि सगळेच पक्षाचे तर सगळेच मान्यवर आमचे येणार आहेत. खूप भावनिक साथ घालणारे फोटोज दिसत आहेत. दादांच्या आठवणी या ठिकाणी दिसत आहेत खूप साऱ्या. दादांच्या आठवणी बारामतीच्या कणाकणात आहेत. अशा दाखवल्या तरी तसं काही होणार नाही, कारण प्रत्येकाच्या मनात आणि बारामतीच्या प्रत्येक गोष्टीमध्ये दादांच्या आठवणी आहेत आणि त्या तुम्हाला लोकांच्या भावनांमधून कळतील सुद्धा. नेहमी एक पद्धत राहिलेली आहे पवार कुटुंबाची, एक सांगता सभा बारामतीमध्ये घेण्याची. आणखी सुप्रियाताई देखील उपस्थित राहणार आहेत अशी माहिती आहे. हो, सुप्रियाताई पण येणार आहेत. सभेसाठी बरेच कुटुंबातली लोक पण येणार आहेत. शरद पवार साहेब सुद्धा येणार आहेत. कसं सध्या प्रकृती त्यांची बरी नाही असं कळतंय, त्याच्यामुळे मला काय अजून त्यांचा निरोप नाही, पण सुप्रियाताई नक्की येणार आहे. सांगता सभा काय आश्वासन करणार आहात? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.